नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या झटपट इन्फो या चॅनलमध्ये. मी अंकुश कोंडेकर आणि आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे की अतिशय महत्त्वाचा असा अपडेट. हा अपडेट आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेबाबत. या योजनेच्या केवायसी आणि अपात्र लाभार्थ्यांच्या यादीबाबत. मित्रांनो आणि भगिनींनो, ही योजना राज्य सरकारची एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि लाखो भगिनींना याचा लाभ देखील मिळत आहे. सरकारच्या पडताळण्या या सुरू आहे आणि नवे अपडेट देखील येत आहे. पण यासोबत काही अफवा आणि दिशाभूल करणारे मेसेज सुद्धा तुम्हाला पसरवल्या जात आहे. नेमके हे मेसेज कशाबद्दल आहे? तर हे मेसेज आहे केवायसी बद्दलचे आणि केवायसी बद्दलचे नेमके सत्य काय आहे? पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवायसी. अनेक मोठ्या सरकारी योजनांमध्ये जसं की पीएम किसान सन्मान निधी योजना, रेशन कार्ड किंवा गॅस कनेक्शन योजना या वेळोवेळी केवायसी करावं लागतं. तसंच माझी लाडकी बहीण योजना हे देखील आता 1 वर्षाची योजना झालेली आहे आणि भविष्यात याचाही तुम्हाला केवायसी करावीच लागणार आहे, हे निश्चित आहे. पण मित्रांनो आणि भगिनींनो, सध्या तरी सरकारकडून कोणत्याही प्रकारची केवायसी सुरू करण्यात आलेली नाही आणि जर असं काही सुरू झालं तर सरकार याद्वारे अधिकृतपणे GR आणि नोटिफिकेशन काढून याची माहिती देईल आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा त्याची अपडेट्स वेळोवेळी देण्यात येईल. पण सावधान, या केवायसीच्या नावाखाली काही फ्रॉडर्स लोक जे आहे ते बनावट लिंक्स तयार केल्या जात आहे आणि महिलांना कॉल करून त्यांची वैयक्तिक माहिती विचारली जात आहे, ज्यामध्ये तुमचं नाव, गाव, पत्ता, वय, मोबाईल नंबर अशा ज्या बऱ्याचशा माहिती आहे त्या विचारली जात आहे आणि ही माहिती गोपनीय आहे, तसेच तिचा गैरवापर देखील तुमचा होऊ शकतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जवळपास 1500 ते 2000 पानांची यादी व्हायरल होत आहे आणि ज्यात महिलांचं नाव, गाव, मोबाईल नंबर आणि इतर माहिती देखील दाखवल्या जात आहे आणि त्या अपात्र असल्याचं दाखवल्या जात आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मोबाईल नंबरसह कोणतीही माहिती सरकार जाहीर करू शकत नाही. जर ही यादी खरी असेल तर या मोबाईल नंबरचा गैरवापर होण्याची शक्यता आहे आणि महिलांना त्रास देखील दिला जाऊ शकतो. त्यांची बँक डिटेल्स देखील विचारली जाऊ शकते आणि फ्रॉडचा शिकार बनवल्या जाऊ शकतं. जर एखाद्या महिलेची गोपनीय माहिती सरकारकडून बाहेर गेली असेल तर ती व्हायरल का केली जात आहे आणि व्हायरल करणाऱ्यावरती काय कारवाई होणार आहे, हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. सरकारला आणि महिला व बालविकास विभागाला या दोन्ही गोष्टीवर म्हणजे केवायसी आणि व्हायरल होणाऱ्या यादीवर तातडीने स्पष्टीकरण देणे गरजेचं आहे. तर भगिनींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश, तुम्हाला कळकळीचा असा सल्ला आहे की अशा कोणत्याही याद्या व्हायरल करू नका. केवायसी बद्दल किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी येणाऱ्या संशयास्पद कॉलना किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नका. जर तुम्हाला असे कॉल आले असेल तर त्याची रीतसर तक्रार करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, कारण योग्य माहितीच तुम्हाला फसवणुकीपासून वाचवू शकते. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहते. तर तुम्ही अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.